जगाचा मालक आहे, त्याचं नाव आहे महाविष्णू. महाविष्णूचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचा मुलगा आहे मरीची. मरीचीचा मुलगा आहे कश्यप. कश्यपचा मुलगा आहे विवस्वान. विवस्वानचा मुलगा आहे मनु. मनुचा मुलगा आहे इक्ष्वाकु. इक्ष्वाकुचा मुलगा आहे कुक्षी. कुक्षीचा मुलगा आहे विकुक्षी. विकुक्षीचा मुलगा आहे बाण. बाणचा मुलगा आहे अनरण्य. अनरण्यचा मुलगा आहे पृथु. पृथुचा मुलगा आहे त्रिशंकू. त्रिशंकूचा मुलगा आहे दुदुम्मार. दुदुम्मारचा मुलगा आहे युवनाश्व. युवनाश्वचा मुलगा आहे मांधाता. मांधाताचा मुलगा आहे सुसंधी. सुसंधीचा मुलगा आहे ध्रुवसंधी. ध्रुवसंधीचा मुलगा आहे भरत. भरतचा मुलगा आहे असित. असितचा मुलगा आहे सगर. सगरचा मुलगा आहे अंशमंज. अंशमनचा मुलगा आहे अंशुमान. अंशुमानचा मुलगा आहे दिलीप. दिलीपचा मुलगा आहे भगीरथ. भगीरथचा मुलगा आहे कुकुस्थ. कुकुस्थचा मुलगा आहे रघु. रघुचा मुलगा आहे प्रवृत्त. प्रवृत्तचा मुलगा आहे शंखन. शंखनचा मुलगा आहे सुदर्शन. सुदर्शनचा मुलगा आहे अग्निवर्ण. अग्निवरचा मुलगा आहे शिग्रक. शिग्रकचा मुलगा आहे मरु. मरुचा मुलगा आहे प्रशुशुक.